तुमचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात सातवाहन साम्राज्याची राजधानी कोणती होती? तुमचे ऑप्शन आहे पाटलीपुत्र, बी प्रतिष्ठान पैठण, सी देवगिरी, डी नाशिक. तुमचे योग्य उत्तर आहे बी प्रतिष्ठान पैठण. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अजिंठा लेणी कोणत्या राजवंशाच्या काळात विकसित झाली? तुमचे ऑप्शन आहे सातवाहन, बी राष्ट्रकूट, सी चालुक्य, डी यादव. तुमचे योग्य उत्तर आहे सातवाहन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, देवगिरीचा किल्ला कोणत्या राजवंशाची राजधानी होता? तुमचे ऑप्शन आहे यादव, बी शिलाहार, सी राष्ट्रकूट, डी चालुक्य. तुमचे योग्य उत्तर आहे यादव. तुमचा पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रकूट राजवंशाची प्रसिद्ध निर्मिती कोणती? तुमचे ऑप्शन आहे अजिंठा लेणी, बी वेरूळ येथील कैलास मंदिर, सी रायगड किल्ला, डी प्रतापगड किल्ला. तुमचे योग्य उत्तर आहे बी वेरूळ येथील कैलास मंदिर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची सुरुवात कोणी केली? तुमचे ऑप्शन आहे संत तुकाराम, बी संत ज्ञानेश्वर, सी संत नामदेव, डी संत एकनाथ. तुमचे योग्य उत्तर आहे बी संत ज्ञानेश्वर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तुमचे ऑप्शन आहे 1670, बी 1672, सी 1674, डी 1680. तुमचे योग्य उत्तर आहे सी 1674. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? तुमचे ऑप्शन आहे रायगड, बी शिवनेरी, सी प्रतापगड, डी पन्हाळा. तुमचे योग्य उत्तर आहे बी शिवनेरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराज यांना कोणी पकडले? तुमचे ऑप्शन आहे निजाम, बी इंग्रज, सी औरंगजेब, डी आदिलशहा. तुमचे योग्य उत्तर आहे सी औरंगजेब. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पेशव्यांची राजधानी कोणती होती? तुमचे ऑप्शन आहे सातारा, बी कोल्हापूर, सी पुणे, डी नागपूर. तुमचे योग्य उत्तर आहे सी पुणे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पहिला पेशवा कोण होता? तुमचे ऑप्शन आहे बाजीराव पहिला, बी माधवराव, सी बालाजी विश्वनाथ, डी नाना फडणवीस. तुमचे योग्य उत्तर आहे सी
बालाजी विश्वनाथ. तुमचा पुढचा प्रश्न आहे. तिसरी पानिपतची लढाई कोणत्या वर्षी झाली? तुमचे ऑप्शन आहे अ. 1757, बी. 1761, सी. 1764, डी. 1770. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 1761. तुमचा पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता कोणत्या युद्धानंतर प्रस्थापित झाली? तुमचे ऑप्शन आहे अ. पहिल्या आंग्ल-मराठा युद्धानंतर, बी. दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर, सी. तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर, डी. प्लासीच्या युद्धानंतर. तुमचे योग्य उत्तर आहे सी. तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तुमचे ऑप्शन आहे अ. लोकमान्य टिळक, बी. महात्मा फुले, सी. गोपाळ गणेश आगरकर, डी. शाहू महाराज. तुमचे योग्य उत्तर आहे बी. महात्मा फुले. तुमचा पुढचा प्रश्न आहे. लोकमान्य टिळकांनी कोणता उत्सव सार्वजनिक केला? तुमचे ऑप्शन आहे अ. दिवाळी, बी. दसरा, सी. गणेशोत्सव, डी. होळी. तुमचे योग्य उत्तर आहे सी. गणेशोत्सव. तुमचा पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तुमचे ऑप्शन आहे अ. 15 ऑगस्ट 1947, बी. 26 जानेवारी 1950, सी. 1 मे 1960, डी. 1 मे 1956. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 1 मे 1960. तुमचा पुढचा प्रश्न आहे. विदर्भातील भोसले घराण्याची राजधानी कोणती? तुमचे ऑप्शन आहे अ. नागपूर, बी. अमरावती, सी. अकोला, डी. चंद्रपूर. तुमचे योग्य उत्तर आहे अ. नागपूर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. शिवकालीन अस्थाप्रधान मंडळात किती मंत्री होते? तुमचे ऑप्शन आहे अ. 6, बी. 7, सी. 8, डी. 9. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 8. तुमचा पुढचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली? तुमचे ऑप्शन आहे अ. रायरेश्वर, बी. तोरणा, सी. प्रतापगड, डी. लोहगड. तुमचे योग्य उत्तर आहे अ. रायरेश्वर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तुमचे ऑप्शन आहे अ. महात्मा फुले, बी. लोकमान्य टिळक, सी. आगरकर, डी. शाहू महाराज. तुमचे योग्य उत्तर आहे बी. लोकमान्य टिळक. तुमचा शेवटचा प्रश्न आहे. मुंबई प्रांतातून महाराष्ट्र वेगळा करण्यासाठी कोणती चळवळ झाली? तुमचे ऑप्शन आहे अ.
भारत छोडो आंदोलन, बी असहकार आंदोलन, सी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, डी स्वदेशी आंदोलन. तुमचे योग्य उत्तर आहे सी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन.